नमस्कार, मी सृष्टी। आज आपण कटोरी ब्लाऊजची पुढील बाजू, मागील बाजू एकदम पेपरवर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। त्यानंतर कटोरी पेपरवर कशी वाढवायची ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारी मापे मी ह्या ब्लाऊजवरून घेतलेली आहे। ह्याआधी मी ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ह्यावर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही बघू शकता। चला तर सुरुवात करूया। पेपर असा डबल फोल्ड केलेला आहे। वरच्या साईडला पुढील बाजू काढायची आहे, त्यावरूनच खालच्या पेपरवर मागील बाजू तयार भेटेल। बघूया तर। पूर्ण उंची आहे 13 इंच। पुढील बाजूमध्ये 13 इंच प्लस 1.5 इंच घ्यायचं आहे। 1.5 इंच ह्यासाठी शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल, योकपट्टीमध्ये कमरेकडे शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल आणि कटोरीकडे शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल। असं टोटल 1.5 इंच घ्यायचं आहे। तुम्ही नवीन असाल तर 1.5 इंचच घ्या, नवीन नसाल तर पुढील बाजूमध्ये 1.25 घेतलं तरी चालतं। तसंच मागील बाजूमध्ये नवीन असाल तर पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्या आणि नवीन नसाल तर पूर्ण उंची प्लस पाऊण इंच घ्या। अशा प्रकारे पूर्ण उंची घ्यायची। खुणा करून घेऊया, पट्टीने आखून घेऊया। त्यानंतर शोल्डर आहे 10.5 इंच, 10.5चा अर्धा 5.25 इंच। असं डायरेक्ट पण घेऊ शकता, नाहीतर टेप फोल्ड करून तुम्ही शोल्डर घेऊ शकता। शोल्डर आहे 5.25 इंच। मागील गळा डीप असल्यामुळे शोल्डर कमी घेतलेला आहे। 5.25 इंचावर मार्क करून घेऊया। त्यानंतर मुंडा खोली बघूया। मुंडा खोली आहे 6 इंच। 6 इंचावर खुणा करून घेऊया। इथून 6.25 इंचावर खुणा करून मुंडा खोली आखून घेऊया। त्यानंतर छाती आहे 17 इंच, पूर्ण छाती 34 इंच, 34चा चौथा भाग 8.5 इंच। चौथा भाग तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता, जमत नसेल तर टेपच्या सहाय्याने चौथा भाग काढून घ्या। आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहेच। 8.5 प्लस 2.5 इंच, मी इथे 2.5 इंच शिलाई घेतलेली आहे। तुम्ही 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच किती पण घेऊ शकता। त्यानंतर कंबर आहे 27 इंच। 27चा चौथा भाग आपण टेप फोल्ड करूनच काढणार आहोत। अशा प्रकारे टेप फोल्ड करून घ्यायची आणि चौथा भाग काढून घ्यायचा। चौथा भाग आहे 6.25 इंच। 6.25 इंच, 6.25 वर खुणा करून 2.5 इंच शिलाई। त्यानंतर मुंडा खोलीची मापे टाकून घेऊया। आतून अर्धा इंचावर खुणा करून पट्टीने आखून घेऊया। त्यानंतर पुढील बाजूच्या मुंड्यातील शेपसाठी 1 इंच आणि मागील बाजूच्या मुंड्यातील शेपसाठी 1.25 इंच खुणा करून घेऊया। इथे हे आखून घेऊया पहिलं। त्यानंतर इथून 1/2 इंचावर खालच्या साईडनं खुणा करून घेऊया। आता
मुंड्याला शेप देऊन घेऊया. शेप मी हातानेच देणार आहे. पहिला असा डॉट डॉटने शेप आखून घेऊया, एकदम हलक्या हातावर. त्यानंतर डार्क करून घेऊया. तुम्ही नवीन असाल तर फ्रेंच कर्वचा वापर पण करू शकता. अशा प्रकारे मुंड्याला छान असा शेप येतो. पाव इंचावर खुणा केलेली ती लाईन आखून घेऊया. त्यानंतर मागील गळा आपण नंतर बघणार आहोत. पुढील गळा आहे 6.5 इंच. मी गळा रुंदी 2.5 इंच घेते. पण काहींना शोल्डर पट्टी ही लहान हवी असते, काहींना मोठी हवी असते. त्यावरून गळा रुंदी घ्यायची आहे. शोल्डर पट्टी ही 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच जेवढी असेल त्यावरून गळा रुंदी घ्यायची आहे. मी इथे 2.5 इंचावर खुणा करून घेतलेली आहे. त्यानंतर टेप अशी आडवी लावून 6.5 इंचावर मार्क करून घेऊया. इथून 2.5 इंचावर मार्क करून बॉक्स आखून घेऊया. आता शेप देऊन घेऊया. त्यानंतर योकपट्टीची मापे टाकून घेऊया. गळ्याकडील साईडनं 2.5 इंच खुणा करून घेऊया आणि शिलाईकडील साईडनं 2.5 इंच खुणा करून घेऊया. पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर गळ्याकडील साईडनं 2.5 इंचाच्या वर 1 इंच खुणा करून घेऊया आणि शेप आखून घेऊया. या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आणि योकपट्टीला शेप देऊन घ्यायचा. अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. त्यानंतर इथे कटोरीचं माप टाकून घेऊया. कटोरी आहे 5 इंच. 5 इंचावर खुणा करून घेऊया. त्यानंतर गळ्याकडून 5 इंचावर खुणा करून घेऊया. त्यानंतर पुढील बाजूच्या मुंड्यातील शेपकडून 2.5 इंच खुणा करून घेऊया. आता कटोरीला शेप देऊन घेऊया. 2 इंच इथून सरळ घ्यायचं आहे. 2 इंचावर मार्क करून घेऊया. त्यानंतर कटोरीला शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे कटोरीला शेप द्यायचा. चला तर मग कटिंग करून घेऊया. पण लक्षात असू द्या, आपण दोन्ही बाजू एकदम कट करणार आहोत. कटिंग करताना पहिलं मागील बाजू लक्षात घ्यायची. खालच्या पेपरवर
इथे मागील गळा आखायचा आहे आणि इथे 1 इंच टक्ससाठी वाढवायचं आहे. पुढील बाजूचे भाग हे पेपर उघडूनच कट करायचे आहेत. आता छाती आणि कमरेची मापे टाकून मार्जिन आखून घेऊया. पट्टीने मार्जिन आखून घेऊया. मार्जिन समजण्यासाठी कट देऊन घेऊया. असा कट दिल्याने ब्लाऊज फिटिंग करताना आपल्याला समजतं ह्या कटवरून फिटिंग द्यायची आहे. पेपर असा वेगळा करून पुढील बाजूचे सर्व भाग कट करून घेऊया. अशा प्रकारे पुढील बाजू कट केल्यावर मागील बाजू आपल्याला तयार भेटली. त्यात थोडे बदल करायचे. मागील गळा आखायचा, कमरेकडून अर्धा इंच कमी करायचं. त्यानंतर सर्व मापे टाकून शिलाईचं आखून घेऊया. पूर्ण उंची आहे 13 इंच. 13 + 1 इंच खुणा करून घेऊया. पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर छाती आहे 34 इंच. 34चा चौथा भाग 8.5 इंच. त्यानंतर कंबर आहे 27 इंच. कमरेचा चौथा भाग 6.25 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी, 2.5 इंच शिलाईसाठी. इथे 2.5 इंच शिलाई आखून घेऊया. शिलाईचं आखून घेऊया. त्यानंतर मागील गळा आखून घेऊया. त्याआधी पुढील गळ्याचा हा एक्स्ट्रा भाग कट करून घेऊया. त्यानंतर गळा रुंदीला इथे कट दिलेला आहे. मागील गळा आहे 9.5 इंच. टेप आडवी लावून खुणा करून घेऊया 9.5 इंच.
इथून गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे. गळा रुंदीला जास्त हवा असेल तर 3-3.5 पर्यंत हे माप घेऊ शकता. बॉक्स आखून घेऊया. त्यानंतर गळ्याला शेप देऊया. मी इथे पानगळ्याचा शेप देणार आहे. तुम्ही कोणता पण शेप देऊ शकता, तुम्हाला जो आवडेल. इथे 3.5 इंचावर मार्क करून घेऊया. आता पानगळ्याचा शेप देऊया. पहिला शेप डॉटने आखून घ्यायचा आहे. असं केल्याने तुमचा शेप पण चुकणार नाही आणि एकदम व्यवस्थित येतो. पेन असं हलक्या हातावर फिरवत न्यायचं. त्यानंतर डार्क करून घेऊया. अशा प्रकारे गळ्याला शेप द्यायचा आहे. त्यानंतर मागील टक्स आखून घेऊया. शिलाई सोडून टेप लावून टेप अशी फोल्ड करून मध्य काढून घेऊया. इथून 4 इंचावर आलेला आहे. टक्स उंची आहे 4.5 इंच. खुणा करून घेऊया. आखून घेऊया. हा टक्स अर्धा इंचाचा घ्यायचा आहे. पट्टीने आखून घेऊया. इथे टक्स स्टिचिंग केल्यावर हा भाग खाली येतो, म्हणून पाव इंच वरच्या साईडनं कटिंग करून घ्यायचं आहे. खुणा करून घेऊया. पट्टीने आखून घेऊया. अशा प्रकारे मागील बाजूमध्ये बदल करायचे आहेत. कटिंग करून घेऊया. आता कटोरी दुसऱ्या पेपरवर कशी वाढवायची ते बघू. कटोरी जशीच्या तशी पेपरवर आखून घ्यायची आहे. त्यानंतर 1.5 इंच इथे खुणा करून घेऊया. 1.5 इंच आयपट्टीच्या साईडनं 1.5 इंच. या दोन्ही पॉईंटचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशी फोल्ड करून मध्य काढून घेऊया. दीड इंच मध्यापासून खाली 1.5 इंचावर खुणा करून घेऊया. त्यानंतर आयपट्टी आणि हुक पट्टी अटॅच करताना जेवढं घेता तेवढं अंतर इथे घ्यायचं आहे. पाव इंच खुणा करून घेऊया आणि इथे साईडचा पार्ट अटॅच करायला जेवढं घेता तेवढंच घ्यायचं आहे. पाव इंच. आता हे सर्व पॉईंट जोडून घेऊया.
अशा प्रकारे आपण कटोरी वाढवली. आता कटोरीचा हा भाग आणि हा भाग सेम आहे काय हे चेक करायचं आहे. सेम नसेल तर सेम करून घ्यायचं. त्यानंतर कटोरी कटिंग करून घ्यायची. कटिंग करून झालेलं आहे. आता आपण टक्स आखून घेऊया. टक्स उंची आहे 2.25 इंच. टक्स उंची तुम्ही टक्स पॉईंटवरून पण घेऊ शकता. ब्लाऊजवरून टक्स पॉईंट कसा घ्यायचा तर शोल्डरपासून टक्सपर्यंत टेप उभी लावून मोजून घ्यायचे. इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच खुणा करून टक्स आखून घेऊया. हा टक्स स्टिचिंग केल्यावर कटोरी कशी दिसते ते मी दाखवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता कटोरीच्या दोन्ही बाजू सेम आलेल्या आहेत. इथे मी स्टिच करून दाखवते. कटोरी स्टिचिंग केल्यावर अशा प्रकारे दिसते. हुक आणि आयपट्टीकडील भाग पण सेम आलेला आहे. कटोरीचा शेप पण व्यवस्थित आलेला आहे. बघू शकता. आता हाताचं कटिंग करून घेऊया. पट्टीने एक लाईन आखायची आहे. त्यानंतर हात उंची आहे 10 इंच. इथे लक्षात असू द्या अस्तरच्या ब्लाऊजसाठी हात उंचीमध्ये 1 इंच वाढीव घ्यायचं आहे. सिंगल ब्लाऊजसाठी 1.5 इंच वाढीव घ्यायचं आहे. इथे मी अस्तरच्या ब्लाऊजप्रमाणे 1 इंच वाढीव घेते. खुणा करून घेऊया. पुढच्या साईडनं पण खुणा करून घेऊया. पट्टीने आखून घेऊया. त्यानंतर हात रुंदी आपण मुंडा खोली मोजून टाकायची आहे. टेप अशी मुंड्यातील शेपवर गोलाकार फिरून मोजून घेऊया. हात रुंदी आली आहे 11 इंच. त्यातून अर्धा इंच शोल्डर शिलाईसाठी वजा करायचा आहे. 10.5 इंचावर मार्क करून घेऊया. पट्टीने आखून घेऊया. असा एक बॉक्स तयार होईल. त्यानंतर दंडगेर आहे 5.25 इंच. खुणा करून घेऊया. 5.25 इंच प्लस 2.5 इंच शिलाई. त्यानंतर शिलाईकडील उंची आहे 6.25 इंच. इथे शिलाईकडील उंची टाकून घेऊया. 6.25 इंच प्लस 1 इंच शिलाईसाठी खुणा करून घेऊया. हे दोन्ही पॉईंट जोडून घेऊया. त्यानंतर 2.5 इंचावर मार्जिनसाठी खुणा करून घेऊया. पट्टीने मार्जिनचा आखून घेऊया. त्यानंतर इथे 2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे.
आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा. मध्य काढून वरच्या साईडनं पाव इंचावर पुन्हा करून घ्यायची आहे. शेप देऊन घेऊया. पाव इंचावरून कर्व शेपमध्ये शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे. त्यानंतर पुढील बाजूचा शेप हा थोडा लाईनच्या बाहेरून देत आतून कर्व शेपमध्ये द्यायचा आहे. अशा प्रकारे डार्क करून घेऊया. हाताचं कटिंग कसं करायचं, शेप कसा द्यायचा यावर एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. आता कटिंग करून घेऊया. आता आतील शेप हा सिंगल पेपर करूनच कटिंग करायचा आहे. कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आज आपण बघितलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.